सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आरोग्य विभाग भरती संदर्भात जे अपडेट आहे ते या अपडेट संदर्भात म्हणजे जी बिंदू नामावलीचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला मी मागे देखील पाठवला होता, परंतु आता जी बिंदू नामावलीच्या संदर्भात कामकाज आहे ती आहे अंतिम टप्प्यामध्ये. ओके, आणि ते पत्र काय आहे का नाही या संदर्भात पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये MPSCकडे जाईल का TCSकडे जाईल याच्यापेक्षा एक गोष्ट निश्चित आहे, याचं काही चर्चा होणार नाही, परंतु या संदर्भात वेगळा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू. ओके, परंतु या गोष्टीला काही अर्थ नाही कोणाकडे जाणार आहे का नाही. सध्याच्या कंडिशनमध्ये बिंदू नामावली तयार होणार आहे आणि बिंदू नामावली झाल्यानंतर म्हणजे अंतिम टप्प्यात झाल्यावर जी जाहिरात असते ती प्रोसेस कंप्लीट झाली असं समजलं जातं. त्या संदर्भाचं हे पत्र आहे. तत्पूर्वी आरोग्य विभाग टेस्ट सिरीज ज्याची फी आता सध्या 149 आहे. MPW घ्या, ANM घ्या, GNM घ्या, स्वच्छता घ्या, त्यापैकी MPW आणि स्वच्छता यांची फी मात्र वाढणार आहे. बाकी इतर जे कंटेंट आहे त्यांची फी आहे तशीच ठेवणार आहे. MPW जी आहे ती मिनिमम 199 किंवा 249 आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर 249 किंवा 299 यापैकी एक करणार आहे. ज्यांना जॉईन करायचे त्यांनी कृपया ते जॉईन करावं. त्यानंतर जर तुम्ही तलाठीचा फॉर्म भरला असाल त्याअंतर्गत तलाठीचा मेंटरशिप प्रोग्राम आहे. टेस्ट स्वरूपात ऑनलाईन 5000 PYQ आणि MCQचा समावेश. ओके, तर आता जे मेन पत्र आहे त्या संदर्भाचं आपण पाहूया. हे पत्राचा दिनांक महत्त्वाचा आहे जो आहे 28 जुलै 2026. हा परवाचा पत्र आहे आणि आरोग्य सेवा तात्काळ. ओके, काय म्हणले ते बघा. पत्र जे मजकूर आहे ते वाचून दाखवतो त्याचं डिकोड करू आपण. गट क व गट ड संवर्गातील पदोन्नतीने व कोट्यातील व सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय तपशीलबाबत जावक क्रमांक आहे, ह्याची काही गरज नाही आपल्याला. उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सरळ सेवा पदभरतीची कार्यवाहीस्तव आपल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर आकृतीबंधानुसार गट क आणि गट ड ओके संवर्गातील जून 2026 अखेरची सद्यस्थिती या कार्यालयास प्राप्त आहे. म्हणजे काय, जून 2026 पर्यंत त्यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे. बरोबर. सन 2026 पदभरतीकरिता आपल्या आस्थापनावरील सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदाचा प्रवर्गनिहाय ओके तपशील आवश्यक असून सदरची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रात म्हणजेच कालपर्यंत 19 जुलै 2026 पर्यंत जी आहे ती सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीची प्रत या कार्यालयाला सादर करावी. म्हणजे ही माहिती आता कसं असते, आकृतीबंधानु म्हणजे कार्यालयाच्या आस्थापनेवर मंजूर आकृतीबंधानुसार गट क संवर्गातील अखेरची सद्यस्थिती कार्यालयाला माहीत आहे. म्हणजे किती जागा रिक्त आहेत काय नाही ही माहिती आहे. परंतु ज्यावेळेस आपली जाहिरात येत असते, ॲडव्हर्टाईज येत असते, त्यावेळेस काय होत असतं, आपल्याला अनुसूचित जाती किती जागा आहेत, अनुसूचित जमाती किती आहेत, OBC किती आहेत, ओके त्यानंतर EWSच्या जागा किती आहेत, त्यानंतर ओपनच्या जागा किती आहेत, त्यानंतर जर समजा काही समांतर आरक्षणामध्ये असतील तर प्रकल्पग्रस्त किती, ओके प्रकल्पग्रस्त, त्यानंतर माजी सैनिक, ओके माजी सैनिक, भूकंपग्रस्त, या सर्वांची माहिती त्यांना देणं आवश्यक असतं. ओके, म्हणजे आता त्यांनी काय माहिती मागवल्यात, त्यांच्याकडे मंजूर आकृतीबंधानुसार सद्यस्थिती कार्यालयात आहे, आस्थापनेवरील कार्यालयाच्या माहिती आहे. परंतु आता त्यांना काय पाहिजे, प्रवर्गनिहाय. काय पाहिजे, प्रवर्गनिहाय म्हणजे जातीनुसार म्हणा हे म्हणा ती सगळी माहिती पाहिजे. माहिती सादर करतेवेळी जिल्हा हिवतापाधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्याकडील पदाची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख कार्यालयाने सदरील माहिती एकत्रित संकलित करावी. ही शासन जी आहे आता सध्याच्या शासनाचा विचार करता ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एकदम काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आणि ह्या गोष्टी जर होणार असतील तर जाहिरात यायच्या रस्त्यावर म्हणजे ॲडव्हर्टाईज यायचा जो मार्ग आहे तो मोकळा होणार. ओके, म्हणजे ॲडव्हर्टाईज येण्याची शक्यता ही खूप आहे. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ह्याला काही खूप वेळ लागतो अशातला भाग नाही, कारण त्यांच्याकडे मॅनपॉवर जो असतो खालचा तो असतो, कारण त्यांना फक्त ह्या एक्सेल फॉर्मॅटमध्ये जे आहे ते आकडे भरणं आणि ती माहिती फॉरवर्ड करणं हेच आहे. आणि तात्काळ म्हणल्यावर त्या ऑर्डरला डावलू शकत नाहीत, ती माहिती त्यांना ती तात्काळ द्यावं लागतं. मग विवरणपत्र अ मध्ये आणि ब मध्ये काय आहे हे तुम्हाला दिसत असेल. विवरणपत्रामध्ये जे बा
पदोन्नती कोट्याची टक्केवारी आहे, पदोन्नती कोट्यातील एकूण मंजूर पदं, पदोन्नती कोट्यातील अखेरील भरलेली पदे 30 जूनपर्यंत, पदोन्नती कोट्यातील अखेर रिक्त पदे किती आहेत, त्यानंतर अखेर पदोन्नतीने भरली जाणारी अपेक्षित पदे. जर समजा काही कारणास्तव लेट झाली तर प्रमोशन जे आहे ते प्रमोशन होऊन तुमची भरती होऊ शकते. त्यात 15 दिवस 1 महिन्याचा कालावधी धरा आणि त्यांच्याकडे माहिती असत नाही असतला भाग नाही, तर ऑलरेडी ती माहिती देखील त्यांच्याकडे अचूकपणे असते. ओके, काय एवढं वेळ लागत नाही, एका झटक्याचा कार्यक्रम होऊन जातो. आणि शेवटी जी आहे कॉलम सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणारी एकूण पदांची संख्या, म्हणजे सगळं प्रमोशन वगैरे होऊन तुमची सरळ सेवा भरती निघेल असं ह्यावरून मला वैयक्तिकरित्या सांगावं असं वाटतं. त्यानंतर विवरणपत्र ब, सरळ सेवा भरतीसाठी गट क वर्गातील उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांची अर्थात अनुक्रमांक 8 मधील पदांचा प्रवर्ग निहाय तपशील खालीलप्रमाणे. मी सांगितलं तपशील कसा असतो, जाहिरात बी अशीच येत असते. एकतर पदनाम, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अ, भज ब, भज क, भज ड, विमाप्र, इमाव, EWS खुला आणि एकूण किती अशी जाहिरात येत असते. ह्या पद्धतीने ज्यावेळेस त्यांच्याकडे काम जाईल, म्हणजे याचा अर्थ आता ही सगळी वरची माहिती झाल्यावर ही ह्या पद्धतीने जाहिरात येत असते. याचा अर्थ एकच आहे की जाहिरात ही 101% येण्याच्या मार्गावर आहे. ओके, आता महत्त्वाचा मुद्दा, बोलावं का न बोलावं, परीक्षा कोण घेईल, MPC घेईल की TCS घेईल. ओके, एक लक्षात घ्या, आरोग्य विभागामध्ये ना गट ड पद आहेत. गट ड चे पदाची देखील MPC परीक्षा घेऊ शकते का असं तुम्हाला वाटतं का ते सांगा. एक वैयक्तिक पर्सनली मत म्हणलं तर नाही. आणि दुसरी गोष्ट, TCS कडे आहे तो फॉर्मॅट जर झाला तर तो फास्ट कार्यक्रम होऊ शकतो. MPC कडे जर समजा पेपर गेला, MPC कडे जर पेपर जाणार असेल तर हे जसं तलाठीचं आत्ता नोटिफिकेशन काढलं आणि तुम्हाला फॉर्म भरायला संधी दिली, तसं तुम्हाला पुन्हा एकदा नोटिफिकेशन काढून परीक्षेची तारीख एक्सटेन्स होणार, परीक्षेची तारीख काय होणार पुढे होणार आणि तुम्हाला फॉर्म भरायला 20 दिवसाचा कालावधी देणार. 20 दिवसाचा कालावधी देणार, 20 ते 15 ते 20 दिवसाचा. म्हणजे याचा अर्थ काय, जर समजा MPC कडे आली तर प्री होणार का मेन्स होणार, ह्याच्यामध्ये जर टाकत असतील तर तुमची प्री प्लस मेन्स होणार अशी एक लक्षात घेऊ शक्यता. आणि जर समजा प्री आणि मेन्स होणार असेल तर जसं AM RTOचा पेपर आहे, तांत्रिकला वेगळा पेपर घेतले, प्रीला सगळ्याचा कॉमन घेतले, परंतु मेन्सला RTO जो आहे तो वेगळा पार्ट घेतला. तसं जे आरोग्य विभागाचे जे एकूण 64 पदे आहेत, संवर्ग आहेत, त्यांच्या प्रत्येकाची मेन्स जी आहे तांत्रिक वेगळी घेतील असं आहे. परंतु RRमध्ये जर उल्लेख केलेला आहे, आता काय झालं आहे की MPC प्रोफाईलमध्ये तुम्हाला हेल्थ सेंटर इन्स्पेक्टर माहिती भरायची जी आहे ती सुरू करून दिलेलं आहे. आता त्याने करून देणारच आहे, कारण RRमध्ये जर तुम्ही उल्लेख वाचला असेल की DMER मधली सर्व पदे कुठे जाणार आहेत, ते MPC कडे जाणार आहेत. मग DMERचे देखील याची पुढची परीक्षा जी आहे ती MPC घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हेल्थ इन्स्पेक्टर DMERमध्ये आहे ते MPC घेणार आहे असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ओके, आता आरोग्य विभागाचे जरी घेतलं तरी काय होईल काय नाही हे मी तर सांगू शकत नाही. त्यामुळं विनाकारण मॅसेज ह्याला कर त्याला कर आणि जे काही कोणी म्हणत असेल टेलिग्रामवर काय येईल काय नाही, कुठेही घेऊ जाऊ द्या, काही होऊ द्या, तुम्हाला फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, अभ्यास करायची आहे. आणि TCS कडे गेलं तरी काही फरक पडत नाही आणि MPC कडे गेलं तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला अभ्यास हे आज ना उद्या करावाच लागणार आहे. ओके, आता तुम्ही मला विचारणार की कोण घेईल काय नाही, आता मलाच माहिती नाही तर आपण काय उत्तर देऊ शकतो. ओके, तर त्यामुळे अभ्यास करा. आणि जर TCS कडे जाणार असेल, SI कडे अभ्यास करणार असेल आणि MPC कडे जाऊ द्या, आपली सगळ्यात भारी स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी. आणि गट डची पदं तर काही TCS कडे MPC कडे जातील वाटत नाही, त्यासाठी TCS सामान्य ज्ञान 1 लाईनर स्वरूपात. आणि जर समजा गट कमी राहिली तर ती सगळ्यात बेस्ट राहील. आणि मुंबई बेस्ट वाहन चालक जर फॉर्म भरणार असेल तर हे पुस्तक आहे तुमच्यासाठी, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं. आणि TCS कडे राहणार असेल तर गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी यांचा जर अभ्यास करायचा झाला तर विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच ते तुम्ही वाचा. हा झाला मार्केटिंगचा भाग आणि पुस्तकाची माहिती तुम्हाला सांगण्याबद्दलचा. पुन्हा एकदा सांगतोय, हे लक्षात घ्या, अभ्यासात सातत्य ठेवा. बाकी ह्या अफवा त्या अफवा, मी काय म्हणतोय, दुसरा टेलिग्रामवाला काय म्हणतोय, या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका. हे निव्वळ म्हणजे काय, तुमचं कुठंतरी चित्त भरकटण्याचं काम जे आहे ती सगळ्याकडून होऊ शकतं किंवा त्यात मी पण असू शकतो. परंतु मला एकच वाटतं की MPC कडे जाऊ द्या की TCS कडे जाऊ द्या, बरोबर, तिथं एकच गोष्ट तुम्हाला करावं लागते. एक सगळ्यात कॉमन मुद्दा आहे तो स्टडी. ओके, प्री होईल का मेन्स होईल का फक्त एक होईल हे कोणालाही माहीत नाही. ही सगळ्या हवेत गप्पा मारणं चालू आहे.
ऑथेंटिक माहिती म्हणा, काही म्हणा, कोणी काही जरी काही म्हणत असलं तरी त्याला मला वाटत नाही की बा ही काय आहे. आता आपल्याला तर माहीत नाही, आपलं तर कुणी मधलं व्यक्ती नाही. जे गोष्टी आहे पत्रामार्फतच तुम्हाला जे आहे ते सांगतो मी. ओके. तर काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक आहे 89 96 56 13 13. आणि तुम्ही तलाठीचा फॉर्म किंवा ह्याचा भरणार असेल तर टर्निंग पॉईंट शापूरची जे टेस्ट सिरीज आहे ते तुम्ही नक्की जॉईन करा ही विनंती. ओके. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.